श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मर्जीचा गुलाम. खरा कलावंत हा कुणाच्या मर्जीचा गुलाम नसतो, देणे ईश्वराचे. एका राजाला त्याच्या खऱ्या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पेटवली. परंतु दवंडी ऐकताच राज्यभरातून हौशे-नौशे कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला होता आणि त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक मोठा प्रश्न उभा होता. परंतु थोडा वेळ विचार केल्यानंतर राजाला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानाला आज्ञा केली की या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा. आता राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तेथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली की या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा. प्रथमतः पाहायला गेलो, निम्मे होते त्यापैकी आता फक्त 10 ते 20 उरले. त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने पुन्हा आज्ञा केली की या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका. आता एवढं ऐकताच राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तिथून पसार झाले. उरलेला कवी मात्र त्याच्या काव्यलेखनात मग्न होता. तो इतका रममान झाला होता की त्याला या आज्ञाचं संपूर्णपणे अवलोकन करत होता. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यानंतर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला, महाराज, राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही, पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेव्हा दरबारातून निसर्गाच्या सानिध्यात निघून जाईन. माझी ही अट जर मंजूर असेल तरच मी राजकवी होतो, नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो. राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या व खुश होऊन त्याच्या मर्जीनुसार सगळं मान्य करून त्याला राजकवी म्हणून घोषित केले. मग खरा कलाकार कसा निवडावा, कुणाच्या मर्जीचा गुलाम नसावा म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण विचार करतो. राजा आणि त्यानुसार महालामध्ये येणारी संपूर्ण कवींची गर्दी. आता राजाला सुद्धा नियुक्ती करायचीच होती ना. प्रश्न पडला होता, इतक्या लांबवरून सर्वजण कवी आपल्या महालात आलेले आहेत, परंतु यातून आपल्याला निवड करायची. राज्यभरातून आले होते. हौशे नौशे कवी यांची मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. संपूर्ण महल भरून गेला होता. परंतु राजाला शेवटी एक युक्ती सुचली ना. त्याने प्रधानाला काय आज्ञा केली की सर्व कवींना
चाबकाचे फटके मारा. आता जर आपण तिथे असतो तर आपण तिथे राहिलो असतो का? आता चाबकाचे फटके दिल्यानंतर आपला देह तिथून निघून गेला असता. परंतु राजाची आज्ञा ऐकताच निम्मे कवी तिथून निघून गेले. काही जण उरले, परंतु राजाने पुन्हा आज्ञा केली. त्या कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा. आपल्याला एक वेळचं जर खायला मिळालं नाही तर आपला जीव कासावीस होतो, मन लागत नाही. कारण का? संपूर्ण राग मत्सर. कोणी काय बोललं की आपल्याला राग येतं, कारण मनासारखं मिळालं नाही खायला. आणि ते 10 दिवस उपवासी, ते सुद्धा अन्न पाण्याविना. मग निम्मे कवी होते, त्यातले फक्त 10-20च उरले ना. आता खऱ्या कवीची निवड करायची. यश गाठायचंय, यशाचं उंच शिखर आपल्याला गाठायचंय. अडचणी तर येणारच ना, संकट येणारच ना. मग राजाने पुन्हा आज्ञा केली की उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाक. आता ही जीवघेणी आज्ञा ऐकताच सर्व कवी तिथून निघून गेले. एकच जण फक्त शिल्लक राहिला. बरोबर की नाही? परंतु तो जो कवी होता तो हाडाचा होता, हाडाचा कलावंत होता. तो काव्य लेखनात इतका मग्न होता की राजाचे संपूर्णतः वाक्य आणि त्याच बरोबर राजा जसा बोलेल त्याचे शब्द न शब्द तो लिहित होता. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केले. परंतु राजाला वाटलं की आपण ह्याला राजकवी म्हणून घोषित तर केले, परंतु त्या व्यक्तीने, त्या कवीने राजाला सुद्धा एक अट घातली. राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही, तुम्ही त्या राजे आहात, परंतु मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेव्हा दरबारातून निसर्गाच्या सानिध्यात निघून जाईल. आपण जर एका जागी जर आपण स्थिर असू तर आपल्याला लक्ष लागणार नाही. जिथे आपलं मन रमेल तिथेच आपण जाऊ आणि तिथेच आपल्याला शांतता मिळेल. परंतु जर आपल्याला जाणून बुजून कोणी एकाच जागी बांधून ठेवत असेल की तुला इथेच काम करायचं आहे, इथेच बोलायचं आहे, तर आपलं मन लागणार नाही. बरोबर की नाही? निसर्ग उत्तमच आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये संपूर्णतः आपल्याला शांतता, समाधान प्राप्त होते. सर्व लोक तिथून निघून गेल्यानंतर राजाने जशी राजकवी म्हणून पदवी दिली तसे त्याने ती राजकवी ही पदवी स्वीकारताच त्याने एवढी सुद्धा एक अट घातली होती की मी राजकवी होतो, नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसं मी पण जातो. माझी जर ही अट मंजूर असेल तरच. मग शेवटी राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्या कविता सर्व ऐकल्या. राजा खुश झाला की कविता आणि कवितेचा अर्थ आपल्याला संपूर्णतः ऐकायला मिळालं आणि त्याच्या मर्जीनुसार सगळं मान्य करून राजकवी म्हणून घोषित केले. म्हणून कुणाच्या दबावाखाली, कुणावर अवलंबून न राहता आपल्यातला जो संपूर्णतः जी कला आहे ती आत्मसात करायला कोणाचा बांधिलकी राहायचं नाही. म्हणून खरा कलावंत, खरा कलाकार हा कुणाच्या मर्जीचा गुलाम नसतो. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. जय जय रघुवीर समर्थ.